टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार प्रवीण दरेकर जी सध्या आमच्यासोबत आहे। सर, मनसेसोबत युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी सांगितले आहेत की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आम्ही करणार आहेत आणि मी थेट बोलणार आहेत, काही मेसेज नाही देणार। काय नाही, मला वाटतं महाराष्ट्राचं मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन हे पूर्णपणे वेगळं आहे आणि या संदर्भामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्वयंस्पष्ट भूमिका मांडली की मागच्या 2 निवडणुका झाल्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या मनामध्ये दोघांनी एकत्र यावं असंच होतं। अनेक आंदोलनं उभी राहिली एकत्र येण्यासाठी, यात्रा काढल्या, होर्डिंग्स लावले, परंतु त्यावेळेला लोकांच्या मनात होतं ते उद्धवजी ठाकरेंच्या मनात नव्हतं, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि आता महाराष्ट्रातल्या जनतेचं मन किंवा मत हे निवडणुकीत ठरत असतं, व्यक्त होत असतं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं मन हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने आहे आणि त्याच्यामुळे जनाधार हा तर महायुतीलाच त्या ठिकाणी आहे। परंतु जर राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे एकत्र होणार असतील तर आम्हाला असूया असायचं काहीच कारण नाही, कारण या महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे। हा कुटुंबवत्सल महाराष्ट्र आहे, वसुदैव कुटुंबकम मानणारी आपण लोक आहोत आणि ते एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे। परंतु मला वाटतं राजकीय समीकरणं पाहता हे कितपत फलद्रूप होईल आज शंका आहे। याचं कारण उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून काँग्रेसच्या विचारधारेसोबत ते गेलेले आहेत आणि महाविकास आघाडीचा विळखा आज उद्धवजी ठाकरे आणि उबाटाभोवती आहे आणि मग अशा वेळेला ते महाविकास आघाडीला सोडतील का? महाविकास आघाडी समवेत राज ठाकरे साहेबांना एकत्र जाणं परवडेल का? जातील का? उद्या जर सर्वजण एकत्र आले तर जागा वाटपात जमेल का? शिवाय ग्राउंड रूटला मनसे आणि उभाटामध्ये मोठा संघर्ष टोकाचा अनेकदा उभा राहिला आहे, त्याचं काय होईल? आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या कितपत हे यशस्वी होईल याविषयी मी स्वतः साशंक आहे। तथापि 2 कुटुंब एकत्र येत असतील तर त्यासाठी आम्हाला शुभेच्छा आहेत, आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नाही। आदित्य ठाकरेच्या निकटवर्ती दिनू मोरे यांच्या घरासह अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे। सर, काय प्रतिक्रिया देणार याच्यावर? कानून के हाथ बहुत लंबे होते हैं। आता ही तपासणी, हे इन्व्हेस्टिगेशन दूरवर आता काही मोठ्या नेत्यांपर्यंत पोचतंय का याचीच उत्सुकता आहे, कारण हे छोटा कार्यकर्ता, छोटा अधिकारी करू शकत नाही। मग यामागे कोणाचा मोठा राजकीय वरदहस्त आहे हे तपासणीअंती आपल्या समोर येईल। धन्यवाद सर। आता घालवू नको। कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।